नमस्कार, मी संजय पाटील. सुधागड एज्युकेशन सोसायटीचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सेक्टर 1 कळंबोली या विद्यालयातील इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गातील सर्व वर्ग शिक्षकांसाठी दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 11:15 या दरम्यान एक गुगल मीटवरून ऑनलाईन सभा झाली. या सभेत UDAS प्लस पोर्टलवर माहिती कशी भरायची याबाबतचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या सभेचा एकंदरीत वृत्तांत या ठिकाणी जोडतोय. सभा संपन्न झाल्यानंतर सभेबद्दलचा अहवाल मी जो प्रसारणकडे पाठवलेला आहे तो अहवाल असा आहे की 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 झालेल्या ऑनलाईन सभेचा अहवाल असा की सुधागड एज्युकेशन सोसायटीचे ज्युनियर कॉलेज कळंबोली येथील वर्ग शिक्षकांसाठी आज झालेल्या ऑनलाईन गुगल मीटिंगमध्ये 14 वर्ग शिक्षक सकाळी 10:30 ते 11:15 हजर होते. मीटिंगमध्ये उपस्थित सर्व वर्ग शिक्षकांना त्यांच्या वर्गातील अपार जनरेट न झालेल्या विद्यार्थ्यांची याआधी ग्रुपवर शेअर केलेली माहिती आणि प्राचार्यांना दिलेली आकडेवारी त्याची फाईल दाखवण्यात आली आणि ती सगळी माहिती संबंधित वर्ग शिक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यातील बहुसंख्य विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरील असल्याने त्यांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नाही असं वर्ग शिक्षकांकडून समजले आणि अशा विद्यार्थ्यांकडून वर्ग शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून लेखी अर्ज मागवावेत असं या मीटिंगमध्ये ठरलं. UDAS प्लसचं काम करणाऱ्या समिती सदस्यांना एक विनंती केली गेली. या समिती सदस्यांपैकी सचिन कसबे, लक्ष्मी जसुराज हे उपस्थित होते. त्यांना सांगितलं गेलं समितीमध्ये सचिन कसबे, लक्ष्मी जयसुराज आणि दर्शना दरेकर यासारखी मंडळी आहे. तर यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या कॉलेजच्या सर्व वर्ग शिक्षकांना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स 11वी आणि 12वी तर या सगळ्या वर्ग शिक्षकांना मदत करून विद्यार्थी इम्पोर्ट करणं, अपार ID बनवणं, विद्यार्थी अपडेट करणं, अपडेटमध्ये विद्यार्थ्यांचं EP, GP आणि FP या टॅबमधली माहिती पूर्ण करणं, विद्यार्थ्यांची माध्यम निवडणं, विद्यार्थ्यांच्या विषयाच्या नोंदी करून घेणं, एखाद्या विद्यार्थ्याची तुकडी बदल करायची असेल तर ती तुकडी बदल करून घेणं इत्यादी कामं करून द्यावीत आणि त्यासाठी वर्ग शिक्षकांना या समितीने मदत करावी असं ठरलं. अपार ID आणि UDAS प्लस बाबत वरती शेअर केलेलं एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. म्हणजे आता जे मी प्रेझेंटेशन रेकॉर्ड करतो आहे तेच प्रेझेंटेशन. तर ते प्रेझेंटेशन वर्ग शिक्षकांच्या ग्रुपवर मीटिंग संपल्यानंतर पाठवलं गेलेलं आहे. शिवाय सचिन कसबे सरांकडून एक UDAS प्लस बाबतचा व्हिडिओ आज किंवा उद्या ग्रुपवर शेअर होणार आहे. तर सर्व वर्ग शिक्षकांनी आज आणि उद्या म्हणजे आज 28 सप्टेंबर आणि उद्या 29 सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत आपल्या वर्गातील सगळी माहिती, सगळ्या विद्यार्थ्यांची UDAS प्लसवरची माहिती अपडेट करून घ्यावी आणि वर्गनिहाय जे काही फोटो शेअर केले गेलेत ग्रुपवर तर ज्या वर्गातील जेवढे विद्यार्थी अपार ID जनरेट न झालेले दिसत आहेत तर त्यांचे अपार ID जनरेट करण्याबाबत या सभेत सुचवलं गेलं आणि या सभेत सगळ्यांनी तयारी दर्शवलेली आहे. उपस्थित होते त्या सगळ्या वर्ग शिक्षकांनी. साधारणतः 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26मध्ये आपल्या सुधागड विद्यासंकुलाच्या ज्युनियर कॉलेजमध्ये 11वीला 922 विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत. त्याची आकडेवारी बाजूला चार्टमध्ये दिलेली आहे. तर या आकडेवारीत वरच्या बाजूला अगदी 0 राऊंडपासून शेवटच्या प्रवेशाच्या राऊंडपर्यंत किती विद्यार्थी अलाउड झाले, किती ॲडमिट झाले तर या सगळ्या विद्यार्थ्यांची सगळी वर्गवारी वरच्या बाजूला 922 विद्यार्थ्यांची सगळी डिटेल माहिती आकडेवारी दिलेली आहे आणि खालच्या बाजूला वर्गवाईज कोणत्या वर्गात कोणत्या तुकडी प्रकारात किती विद्यार्थी ॲडमिट झालेत ती माहिती इथे जोडलेली आहे. त्यातली आर्ट्स एडेडच्या 2 तुकड्या आहेत. त्या 2 तुकड्यांमध्ये 143 विद्यार्थी ॲडमिट झालेले दिसत आहेत. कॉमर्स एडेड मराठी मीडियम याच्यात 65 विद्यार्थी ॲडमिट झालेले दिसत आहेत. कॉमर्स अनएडेड मराठी मीडियम यामध्ये 65 विद्यार्थी ॲडमिट झालेले दिसत आहेत. कॉमर्स सेल्फ फायनान्स इंग्लिश मीडियम याच्यात 155 विद्यार्थी ॲडमिट झालेले दिसत आहेत दोन्ही तुकड्यां मिळून. सायन्स सेल्फ फायनान्सच्या 3 तुकड्या आहेत. त्या 3 तुकड्यात 260 विद्यार्थी ॲडमिट झालेले दिसत आहेत 11वी प्रवेशात आणि सायन्स एडेड याच्या 3 तुकड्या आहेत. या 3 तुकड्यांमध्ये 234 विद्यार्थी अशा आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या 6 प्रकारच्या तुकड्यांमध्ये एकूण 922 विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 25-26मध्ये इयत्ता 11वीत प्रवेशित झालेले आहेत.
या 11वी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची 27 सप्टेंबर 2025 अखेर म्हणजे संध्याकाळी 6:30पर्यंतची आकडेवारी या चार्टमध्ये जोडलेली आहे. इथे वर्गवाईज कोणत्या वर्गातले किती विद्यार्थी UDAS+ दिसत आहेत, त्यापैकी किती विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट नाही आहेत आणि वर्ग शिक्षकाचं नाव, अशी सगळी माहिती मी इथे रेकॉर्ड करतो आहे. पहिली तुकडे आहे 11वी आर्ट्स Aची. तर या 11वी आर्ट्स Aचे वर्ग शिक्षक आहेत दयानंद शिंदे. यांच्या वर्गात एकूण 72 विद्यार्थी UDAS+ इम्पोर्ट झालेले दिसत आहेत. त्यापैकी 16 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले नाहीत. 5 विद्यार्थ्यांची EP, GP आणि FP अशी माहिती अपूर्ण आहे, ती भरायची बाकी आहे. 2 नंबरचा वर्ग आहे 11वी आर्ट्स B. या वर्गाच्या वर्ग शिक्षक आहेत स्मिता चंद्रात्रे. या वर्गात 70 विद्यार्थी इम्पोर्ट झालेले दिसत आहेत UDAS+. त्यापैकी 19 विद्यार्थ्यांचे अपार ID अद्याप जनरेट झालेले नाहीत आणि 5 विद्यार्थ्यांची EP, GP आणि FP या टॅबमधली माहिती अपूर्ण आहे. 3 नंबरचा वर्ग आहे 11वी सायन्स Aचा. या वर्गाच्या वर्ग शिक्षक आहेत स्नेहा इंगोले. या वर्गात 119 विद्यार्थी इम्पोर्ट झालेले दिसत आहेत. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांच्या अपार IDचं काम अद्याप बाकी आहे, अपार ID जनरेट झालेले नाहीत आणि 4 विद्यार्थ्यांचं EP, GP आणि FPचं काम बाकी आहे, ते त्यांनी करावं. पुढची तुकडी आहे 11वी सायन्स B. या सायन्स Bचे वर्ग शिक्षक आहेत सत्यवान शिंगाळे. यांच्या तुकडीत 116 विद्यार्थी इम्पोर्ट झालेले दिसत आहेत. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचं अपार ID जनरेट झालेलं नाही आणि एका विद्यार्थ्याचं EP, GP आणि FPचं काम बाकी आहे. पुढची तुकडे आहे 11वी सायन्स C. विभा निकम या वर्ग शिक्षिका आहेत. त्यांच्या वर्गात 75 विद्यार्थी इम्पोर्ट झालेले दिसत आहेत. 7 विद्यार्थ्यांचं अपार IDचं काम अद्याप बाकी आहे, अपार ID जनरेट झालेले नाहीत. पुढची तुकडी आहे 11वी सायन्स D. मुथुलक्ष्मी जस्सुराजची. यांच्या तुकडीत 80 विद्यार्थी इम्पोर्ट झालेले दिसत आहेत आणि 6 विद्यार्थ्यांचे अपार IDचं काम जनरेट झालेलं नाही. पुढची तुकडी आहे 11वी कॉमर्स A. भावना पाटील या वर्ग शिक्षक आहेत. त्यांच्या वर्गात 63 विद्यार्थी इम्पोर्ट झालेले दिसत आहेत. त्यापैकी 9 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले नाहीत. पुढची तुकडी आहे 11वी कॉमर्स B. सचिन कसबे हे वर्ग शिक्षक आहेत. त्यांच्या वर्गात 63 विद्यार्थी UDAS+ला 27 सप्टेंबरपर्यंत दिसत आहेत आणि त्यातले 17 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले नाहीत. पुढची तुकडी 11वी कॉमर्स C. रेश्मा कांबळे या वर्ग शिक्षिका आहेत. त्यांच्या वर्गात 70 विद्यार्थी UDAS+ला दिसत आहेत. त्यापैकी 24 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले नाहीत. पुढची तुकडी आहे 11वी कॉमर्स D. छाया खंडागडे या वर्ग शिक्षिका आहेत आणि त्यांच्या वर्गात 76 विद्यार्थी UDAS+ला दिसत आहेत. त्यापैकी 17 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले नाहीत. आणि शेवटची तुकडी आहे 11वी सायन्स F. या तुकडीत ऋषिकेश सोनवणे हे वर्ग शिक्षक आहेत आणि त्यांच्या वर्गात 98 विद्यार्थ्यांना इम्पोर्ट केलेलं दिसतं आहे आणि 5 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेशनचं काम बाकी आहे. अशी ही 11वीची सगळी माहिती, सविस्तर माहिती आहे. एकूण 11वीला 922 ॲडमिशन झालेले आहेत. त्यापैकी 902 विद्यार्थी UDAS+ला दिसत आहेत. या 902पैकी 135 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेशनचं काम 11वीच्या वर्ग शिक्षकांनी येत्या 2 दिवसात करावं, असं आज झालेल्या सभेत 28 तारखेच्या सभेत सर्वांना कळवण्यात आलेलं आहे. सभेला हजर नसलेल्या शिक्षकांसाठी, वर्ग शिक्षकांसाठी ग्रुपवर माहिती पोचवलेली आहे. अपार ID जनरेट करणं किंवा अपार IDचं काम करणं किंवा UDASवरचं काम करण्यासाठी लॉगिन ID आणि पासवर्ड जवळपास 11वी आणि 12वीच्या सगळ्याच वर्ग शिक्षकांना माहिती आहे, तरीसुद्धा इथे माहितीसाठी जोडलेलं आहे. UDAS+ला लॉग इन केल्यानंतर साधारणतः पहिलं पेज ओपन होतं, ते असं 2025-26 असा जो लाल टॅब दिसतोय, तर तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला होम स्क्रीन दिसेल UDAS+चं. तर सुधागड एज्युकेशन सोसायटीचे ज्युनियर कॉलेज कळंबोली या विद्यालयातील इयत्ता 11वी आणि 12वी वर्गातील विद्यार्थ्यांचे UDAS+ पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर होम स्क्रीन असं दिसतं आणि शैक्षणिक वर्ष 25-26 यावर क्लिक केल्यावर महत्त्वाचं मुख्य पेज ओपन होतं. मुख्य पेज ओपन झाल्यानंतर तिथे आपल्या विद्यालयातील म्हणजे अगदी 5वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी अशी दिसते. ती सगळी आकडेवारी न जोडता मी फक्त 11वी आणि 12वीच्या वर्गांचीच आकडेवारी इथे जोडलेली आहे. तर इथे 11वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या तिन्ही शाखांमध्ये 455 मुलं आणि 447 मुली असे एकूण 902 विद्यार्थी UDAS+ला दिसत आहेत आणि इनकम्प्लीट विद्यार्थी 3 दिसत आहेत 11वीमध्ये, म्हणजे ज्यांची माहिती FP,
EP, GP आणि FP अशा 3 टॅबमधली माहिती 3 विद्यार्थ्यांची राहिली आहे. तर 922 पैकी 902 विद्यार्थी इम्पोर्ट झालेले आहेत. अजून 20 विद्यार्थी इम्पोर्ट करायचे 11वीचे बाकी आहेत. आणि खाली 12वीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या दिसते 455 मुलं, 450 मुली असे 905 विद्यार्थी इयत्ता 12वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या वर्गांमध्ये UDAS प्लसला 905 विद्यार्थी 12वीला दिसत आहेत. कॅटलॉग जर बघितले तर 910 विद्यार्थ्यांचे सगळ्या वर्गांचे कॅटलॉग आहेत. अजूनही 5 विद्यार्थी UDAS प्लसला 12वीचे नाही आहेत. तर असे 11वी आणि 12वीचे मिळून 1807 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत. आणि या विद्यार्थ्यांची सगळी जबाबदारी EP, GP, FPचं काम पूर्ण करणं, माध्यम निवडणं, विषय निवडणं, त्यांची सगळी माहिती अपडेट करून घेणं, ही सगळी 24 वर्गाच्या वर्गशिक्षकांकडे ती जबाबदारी आहे. त्यांनी UDAS प्लसचं काम पाहणाऱ्या ज्या प्रमुख 3-4 शिक्षकांची नावं सांगितलेली आहेत त्यांच्या मदतीने ही सगळी कामं पूर्ण करून घ्यायची आहेत असं या मीटिंगमध्ये ठरलं. तर तीच आकडेवारी पुन्हा एकदा सांगतो की 11वीचे 902 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, 12वीचे 905 दिसत आहेत. आणि अशा 11वी आणि 12वीचे मिळून 1807 विद्यार्थ्यांचं EP, GP, FP, माध्यम, विषय आणि अपार ID जनरेशन अशी महत्त्वाची कामं कशी करता येतील या संदर्भातली आजची सभा होती. तर UDAS प्लसला लॉग इन केल्यानंतर ते UDAS प्लसच्या मेन पेजवर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात एक मेनू टॅब आहे. तो मेनू टॅब दाबल्यानंतर साधारणतः असे सब टॅब ओपन होतात. तर त्यामध्ये स्कूल डिटेल्स हा टॅब वर्ग शिक्षकांसाठी काही महत्त्वाचा नाही, पण 2 नंबरचा टॅब आहे स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट. तिथे लाल स्टार केलेला आहे. जे विद्यार्थी अद्यापही UDAS प्लसला दिसत नाहीत असे विद्यार्थी UDAS प्लसला इम्पोर्ट करण्यासाठीचा हा टॅब आहे. विद्यार्थ्याच्या दाखल्यावर जो पेन नंबर असतो तो पेन नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून विद्यार्थी कोणत्याही शाळेतला 12वी पास झालेला विद्यार्थी 11वीला इथे घेता येतो. त्याला इम्पोर्ट करणं म्हणतात. तर तो 2 नंबरच्या टॅबमधून तो करता येईल. 3 नंबरचा टॅब आहे स्टुडंट नेम अपडेट. काही विद्यार्थ्यांची नावं चुकलेली असतील. सध्या 11वी 12वीचा एकही विद्यार्थी या टॅबमध्ये दिसत नाही, तर तो टॅब सध्या वापरायचा नाही. 4 नंबरचा टॅब आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट. अगदी आपल्या शाळेतील 5वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ॲक्टिव्ह विद्यार्थी जो UDAS प्लसला दिसत आहेत त्या ॲक्टिव्ह विद्यार्थ्यांची लिस्ट इथे आपल्याला जनरेट करता येते. एक्सेल फाईलमध्ये ती जनरेट होते, डाउनलोड करता येते. आणि पुढचा 5वा टॅब आहे अतिशय महत्त्वाचा, ज्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे. ती म्हणजे अपार मॉड्यूल, अपार ID जनरेट करायचं महत्त्वाचं काम. तर या अपार मॉड्यूलला क्लिक केल्यानंतर इथे वर्गवाईज विद्यार्थ्यांची अपार जनरेशनची स्थिती दिसते. तर अपार मॉड्यूलला क्लिक केल्यानंतर संबंधित ज्या वर्गाचं काम करायचं, ज्या वर्ग शिक्षकाला त्याने त्यांचा वर्ग निवडायचा आणि तो सर्च करायचा. तिथे अपार ID जनरेट झालेले विद्यार्थी, अपार ID जनरेट न झालेले विद्यार्थी आणि ज्यांचं जनरेशन करता रिक्वेस्ट पाठवलेले असे विद्यार्थी असे 3 सब टॅब दिसतील. तर जनरेट न झालेल्या विद्यार्थ्यांच्या टॅबवर जर क्लिक केलं तर आपल्या वर्गातील अपार ID जनरेट न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी समोर येते. त्या यादीत विद्यार्थ्याचं नाव असेल, पेन नंबर असेल किंवा इतर असेल, पण त्याचा अपार ID जनरेट नाही म्हणून सूचना दिलेली असेल, लाल अक्षरात मार्क केलेला असेल. आणि त्याच पुढे अपार ID नॉट जनरेटेड अशा अक्षरांच्या पुढे जनरेट नावाचं एक बटन दिलेलं आहे. ते बटन क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची आधार कार्ड प्रमाणाची माहिती जर अपडेट केली गेली तर त्या विद्यार्थ्याला अपार ID जनरेट होतो. तर होम स्क्रीनवर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात जे मेनू टॅब आहे ते टॅब दाबल्यानंतर साधारणतः असं बाजूचं डाव्या हाताचं पेज ओपन होईल आणि बाजूच्या फोटोत दर्शवल्याप्रमाणे सब टॅबमधील स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट टॅब क्लिक केल्यावर विद्यार्थ्याला आपल्या वर्गात इम्पोर्ट करता येतो. तर हा एक टॅब महत्त्वाचा आहे. आणि 5वा टॅब अपार मॉड्यूल हा महत्त्वाचा आहे. याच ठिकाणी या 2 टॅबवर 11वी आणि 12वीच्या वर्ग शिक्षकांना महत्त्वाचं काम करायचं आहे. तर साधारणतः तीच स्क्रीन पुन्हा इथे जरा मोठी करून जोडलेली आहे की जेणेकरून सगळ्यांना ती वाचता येईल. आणि ती स्क्रीन म्हणजे मेनू टॅब क्लिक केल्यानंतर साधारणतः कशी दिसते ते लक्षात यावं यासाठी तो फोटो थोडासा स्प्रेड करून इथे जोडलेला आहे. अपार मॉड्यूलला क्लिक केल्यानंतर तिथे
एक वर्ग मी मुद्दाम उदाहरण म्हणून इथे जोडलेला आहे. 11वी आर्ट्स एचा वर्ग घेतलेला आहे. तर त्याचं अपार स्टॅटिस्टिक जर बघायचं असेल तर वर्ग सिलेक्ट करा, त्याचं सेक्शन सिलेक्ट करा म्हणजे तुकडी सिलेक्ट करा आणि गोचं बटन दाबा. ते बटन दाबल्यानंतर जी माहिती येईल ती खाली अशी 4 टॅबमध्ये दिसते, 5 टॅबमध्ये. त्याच्यात एनरोलमेंट, त्या वर्गात एकूण विद्यार्थी UDAS प्लसला किती एनरोल झालेले आहेत तर ते 69 दिसत आहेत 11वी आर्ट्स एमध्ये. या 69 पैकी 53 विद्यार्थ्याचे अपार ID जनरेट झालेले आहेत. जनरेटेड टॅबमध्ये 53 विद्यार्थ्यांचे आकडे दिसत आहेत आणि नॉट अप्लाइड अजूनही 16 विद्यार्थ्यांचे अपार IDसाठी ॲप्लिकेशनच गेलेलं नाही, त्यांची तयारीच दर्शवलेली नाही असं तिसरा टॅब दिसतो आहे. आणि उजव्या बाजूला 2 टॅब दिसतात, रिक्वेस्टेड 0, फेल 0. अशा या 5 टॅबपैकी नॉट अप्लाइड या टॅबला जर क्लिक केलं तर 11वी आर्ट्स एमधले जे 16 विद्यार्थी अजूनही अपार ID जनरेट झालेले नाहीत अशा 16 विद्यार्थ्यांची यादी समोर दिसेल आणि ती यादी साधारणतः अशी असेल. ही यादी मी अर्धीच घेतलेली आहे, पण साधारणतः तर त्या यादीतलं उजव्या बाजूला जर ती यादी स्क्रोल केली तर स्टेटसमध्ये असं दिसतं आहे, नॉट अप्लाइड म्हणजे अपार ID जनरेट करण्यासाठी अद्यापही या विद्यार्थ्याला अप्लाइड केलं गेलेलं नाही, म्हणून अपार ID नॉट अवेलेबल असा रिमार्क त्याचा दिसतो आहे. आणि तो रिमार्कच्या पुढे सरळ उजव्या बाजूला जर बघितलं तर जनरेट नावाचं एक बटन आहे. ते बटन जर क्लिक केलं तर तो संबंधित विद्यार्थ्याची माहिती समोर येते आणि त्या माहितीमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील, आधार नंबर चुकला असेल, वडिलांचं नाव चुकलं असेल तर ते जर व्यवस्थित आधारप्रमाणे जर केलं गेलं तर अशा विद्यार्थ्याचा अपार ID जनरेट होतो. तर साधारणतः ही अशी माहिती 11वी आणि 12वीच्या वर्ग शिक्षकांनी लक्षात घेऊन अपार ID जनरेशनचं काम आणि आपल्या वर्गात अद्यापही इम्पोर्ट न झालेल्या विद्यार्थ्यांचं इम्पोर्टिंगचं काम करायचं आहे. तर परत एकदा सांगतो की 11वीचे 902 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, ते 922 पाहिजे म्हणजे अजून 20 विद्यार्थी बाहेर दिसत आहेत. आणि 12वीचे 910 विद्यार्थी पाहिजेत पण ते 905 दिसत आहेत. तर या 20 आणि 5 25 विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करणं आणि 11वीचे 135 आणि 12वीचे 85, कालपर्यंतची आकडेवारी 135 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले नाहीत इयत्ता 11वी. तर 11वीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी 135 विद्यार्थ्यांना अपार ID जनरेटचं काम करावं. EPGPमध्ये ज्यांची 3 विद्यार्थी ज्यांचं काम बाकी आहे त्यांनी ते करावं. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांपैकी 905 विद्यार्थ्यांपैकी 85 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले नाहीत. तर 12वीच्या वर्ग शिक्षकांनी सगळ्यांनी मिळून ते 85 विद्यार्थी आपापल्या वर्गात कसे त्यांचे आधार अपडेट होतील, अपार ID कसं जनरेट होईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर साधारणतः जसं 11वीचा मी चार्ट दाखवला तसं 12वीचा पुन्हा एकदा चार्ट दाखवतो. वर्ग शिक्षक निहाय विद्यार्थी संख्या UDAS प्लसला जी 27 सप्टेंबरला दिसत होती ती आणि अपार ID जनरेट न झालेले विद्यार्थ्यांची रंगीत टॅबमध्ये माहिती आहे. तर 12वी आर्ट्स ए या 12वीच्या वर्गातील आर्ट्सच्या ए तुकडीत महेश ठाकूर हे वर्ग शिक्षक आहेत. त्यांच्या वर्गात 12वीच्या वर्गात 61 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत आणि 9 विद्यार्थ्यांचा अपार ID जनरेट नाही. 12वी आर्ट्स बी शीतल शिंदे या वर्ग शिक्षिका आहेत. त्यांच्या वर्गात 61 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेशनचं काम बाकी आहे. 12वी सायन्स ए मनीषा गायकवाड या वर्ग शिक्षिका आहेत. त्यांच्या वर्गात 120 विद्यार्थी दिसत आहेत UDAS प्लसला, त्यापैकी 3 विद्यार्थ्यांचं अपार IDचं काम अजून बाकी आहे, अपार ID जनरेट झालेलं नाही. 12वी सायन्स बी लालासाहेब कोळेकर हे वर्ग शिक्षक आहेत. त्यांच्या वर्गात 120 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 4 विद्यार्थ्यांचं UDAS प्लसचं काम बाकी आहे. 12वी सायन्स सी अक्षता क्षीरसागर यांच्या वर्गात 80 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत आणि त्यापैकी 8 विद्यार्थ्यांचं अपार ID जनरेशनचं काम बाकी आहे. 12वी सायन्स डी स्वाती पाटील या वर्ग शिक्षिका आहेत आणि त्यांच्या वर्गात 80 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत आणि 5 विद्यार्थ्यांचं अपार IDचं काम बाकी आहे. 12वी कॉमर्स ए सपना म्हात्रे या वर्ग शिक्षिका आहेत. त्यांच्या वर्गात 72 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 2 विद्यार्थ्यांचं अपार ID जनरेशनचं काम बाकी आहे. 12वी कॉमर्स बी आदिती जोशी यांचा वर्ग आहे.
70 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 15 विद्यार्थ्यांचं अपर ID जनरेशनचं काम बाकी आहे. 12वी कॉमर्सची प्रज्ञा म्हात्रेंचा वर्ग आहे, त्यात 76 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे अपर ID जनरेशनचं काम बाकी आहे. 12वी कॉमर्स डी आदिती गुरव यांचा वर्ग आहे, 79 विद्यार्थी UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 11 विद्यार्थ्यांचं अपर ID जनरेशनचं काम बाकी आहे. आणि शेवटचा वर्ग 12वी सायन्स F आनंद सोनकर या वर्ग शिक्षकांचा हा वर्ग आहे. 86 विद्यार्थी त्यांच्या वर्गात UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 8 विद्यार्थ्यांचं अपर ID जनरेशनचं काम बाकी आहे. असा हा डेटा 12वीच्या वर्ग शिक्षकांसाठी इथे उपलब्ध करून दिलेला आहे. 905 विद्यार्थी 12वीचे सगळ्या तुकड्यांचे मिळून UDAS प्लसला दिसत आहेत, त्यापैकी 85 विद्यार्थ्यांचं अपर ID जनरेशनचं काम बाकी आहे. आणि 12वीच्या सगळ्या वर्ग शिक्षकांनी 910च्या 10 विद्यार्थी आपापल्या वर्गात कसे येतील त्यासाठी अपर UDAS प्लसचं काम 12वीच्याही वर्ग शिक्षकांनी अतिशय मेहनतीने या 2 दिवसात पूर्ण करावं. तर असं हे प्रेझेंटेशन इथे संजय पाटील यांच्याकडनं जोडण्यात आलेलं आहे. या प्रेझेंटेशनचा जो व्हिडिओ मी आता बनवतो आहे तो व्हिडिओ यूट्यूबला मी जोडणार आहे आणि यूट्यूबची व्हिडिओ लिंक आपल्या सुधागड विद्यासंकुलाच्या ब्लॉगवर टाकणार आहे, जेणेकरून पुढच्या वर्षाच्या वर्ग शिक्षकांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. आणि ज्या काही चुका राहिल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करून पुन्हा व्हिडिओ अपडेट केला जाईल. धन्यवाद.